म्हात्रे उर्फ बाळा म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप मध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. वळूया मॅच कडे. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली विपक्ष स्वर्गीय द्वारकानाथ 11 गौरीपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय जुनी डोंबिवली संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा इथे मात्र निर्णय स्वतःच्या होम ग्राउंड वरती फाईट करत असताना गौरीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक गोलंदाज जयदेवचा वापर केला. गोलंदाज जयदेव. पहिल्या मॅच मध्ये काय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पहिलं सत्र जर आपण पाहिलं तर सचिन आणि चिन्मयने अवघ्या 50 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर दुसरं सत्र ज्यावेळी सुरुवात झालं त्यावेळेस या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक सोमनाथने ठोकलं. हॅलो, पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज जयदेव. जयदेव पहिला चेंडू लॉफ्ट केलाय आणि वन बाउन्स ओव्हर द रोप. मिळत आहे 4 धावा. षटकार आहे पहिल्या चेंडूवर. इथे मात्र षटकार ठोकलाय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र षटकार ठोकलाय ओव्हर द विकेटने जयदेव. आकुटप्या चेंडू इथे मात्र गॅप मध्ये खेळून काढलाय आणि इथे 4 धावा. आलाय. धावसंख्या झाली धाव फलकावर 2 चेंडूंच्या समान. अजून एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय. आदरणीय जयसिंग पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालंय. आकुटप्याचे चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. धावसंख्या झाली धावफलकावर 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॉटम हँडचा देखना फटका चेंडू होम मध्ये आहे. झाला जेल ड्रॉप. हॅलो,
तर नक्कीच प्रेक्षकाला विनंती आहे, ब्लॅक टी शर्ट रेड कॅप आपण पडद्याच्या बाहेरून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धबलकावर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये यशचा वापर केला. फुलर लेनचा चेंडू होता. बॉटम हँडचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. फुलर लेनचा चेंडू होता. गोलंदाज सज्ज. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील आणि फलंदाज इथे मात्र बाद होतो. धावसंख्या झाली धावफलकावर 21 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते धावफलकावर 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगवर बॅट्समन आहे सागर म्हात्रे. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का लागलाय बॅटिंग करत असताना गौरीपाडा संघाला. तर नवीन आलेला फलंदाज मयूर येतो.
गोलंदाज सजोयल यश उर्दू विकेटने फुल लाईनचा चेंडू होतो आता. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 27 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक गोलंदाज तुषार सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. सेकंडला बॅट्समन मयूर म्हात्रे. ओव्हर द विकेटने तुषार. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून दोन धावा इथं मात्र कंप्लीट केल्या. धावसंख्या धावफलकावर
एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. धावसंख्या धावफलकावर 32 ही धावसंख्या. जे मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. आदरणीय श्री पिंट्यादादा पाटील जे आमचे जुरू डोंबिवलीचे आहेत त्यांचा मी या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन ती विजयजी भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय आदरणीय श्री पिंट्यादादा पाटील यांचा श्री विजयजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते महर्षी प्रेमळ युद्ध शॉल्स आणि प्रेमाचं प्रतीक असणार हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो बघू शकाल तुम्ही अतिशय सुंदर आहे. MB त्याच्यावरती असं लिहिलेलं आहे. त्यानंतर आदरणीय श्री यशवंतजी जोशी साहेब यांचा मी या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आणि मी पुन्हा विनंती करेन ती विजयजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण श्री यशवंत जोशी साहेब यांचा यथोचित सन्मान करावा. आणि त्यानंतर पुढील सन्मान आदरणीय श्री नवनाथजी ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी करण्यात येईल. श्री नवनाथ ठाकूर. आणि या सन्मानासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेन श्री विजय भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा नवनाथ ठाकूर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान आणि ते सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन ती आदरणीय श्री बाळाशेठ म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान करण्यात येतील. आपण या आमच्या प्रेझेंटेशन मध्ये आदरणीय श्री बाळाशेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते श्री मनोज वैद्य यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. विजयजी भोईर साहेब आणि आदरणीय श्री बाळाशेठ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्री मनोजजी वैद्य साहेब यांचा सन्मान होतोय. त्यानंतर पुढील सन्मान श्री राजू केशरकर साहेब यांचा देखील या ठिकाणी करण्यात येईल. आपण आमच्या प्रेझेंटेशन मध्ये सादरीकरण कक्षामध्ये आपण यायचं आहे. आदरणीय श्री राजू केशरकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. राजू सावंत साहेब यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो. बाळाशेठ म्हात्रे आणि आदरणीय श्री विजयजी भोईर साहेब दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करणार आहोत. जवळचे मित्र आहेत. आपल्या कॅमेऱ्यामध्ये देखील ते हे क्षणचित्र कैद करतायत. मैत्रीचा जिव्हाळा सध्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि त्यानंतर आणखी एक सन्मान या ठिकाणी सामना देखील सुरू आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करेन. मयूर रमेश पाटील साहेब यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेन आदरणीय श्री बाळाशेठ म्हात्रे यांना आणि विजयजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण श्री रमेश पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि या सन्मानानंतर जाऊयात आपण कमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी ऐकूया आपण धावतो म्हणून पुन्हा एकदा
मयूरजी भोईर यांच्या शुभवाणीतून. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धावसंख्या धावफलकावर 42 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत गोलंदाज यशने. धावसंख्या धावफलकावर 42 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यस, मी विनंती करेन ते म्हणजेच आदरणीय श्री जयसिंगजी पाटील साहेबांना, तुषारजी पाटील यांचे पिताश्री, या पण काका आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप्स या 6व्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर या दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते आमचे देवीचा पाडा गावातील पोलीस पाटील आदरणीय श्री नंदकुमार म्हात्रे साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर ज्यांचं नुकतंच आगमन झालं ते आमचे देवीचा पाडाचे पोलीस पाटील आदरणीय श्री लक्ष्मीकांतजी भोईर साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावर 58 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
शेवटचं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या धावफलकावर 66 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर मी विनंती करेन 40+ क्रिकेट संघटनेचे खजिनदार आणि 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर नवापाडाचे बाळादादा बोराडे यांना आणि त्यासोबत आदरणीय श्री जयसिंग पाटील साहेबांना जे तुषारजी पाटील जुनू म्युझिशियन यांचे पिताश्री आहेत, या पण आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्यांचं नुकतंच आगमन होतंय ते आदरणीय श्री विशालजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप या 6व्या पर्वामध्ये.
768चं लक्ष. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन येत आहेत ते विशाल पाटील आणि त्यांच्या सोबतीला आहेत तुषार पाटील. औद्योगिक गिरीजा माता जुने डोंबिवलीचे हे क्रीडांगण आणि याच क्रीडांगणावरती ही स्पर्धा स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना आपण संघ बघतोय तो जुनी डोंबिवली. लक्ष 68चं 68 धावसंख्येचं लक्ष. पहिलं षटक असेल बॉलिंग मार्कवरती हेमंत मात्रे. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. हो बॅटची कडा होती इनर एज. फाईन लेगमध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगला एक धाव रोखू शकत नव्हते. सिंगलने होतोय तो धाव फलकाचा गणेशा. तेरा पूर्णांक 6-0 आस्किंग रन रेट आहे बॅटिंग करत असताना आता जुडोबिली या संघासमोर. पहिल्याच चेंडूवरती आपण बघितले बॅटची इनर एज घेतली आणि पाठीमागे हा चेंडू गेला होता. लगेचच बॅटमध्ये या ठिकाणी नक्कीच आपण बघितलं चेंजेस. दुसरी बॅट घेण्यात येते. नवीन ही बॅट होती आणि कुठेतरी तिला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एज घेतली आणि या ठिकाणी बदलवण्यात येते. ऑन साईडला आडवा बॅटने आणि सरळ हा चेंडू चालला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्लिअर करत असताना सीमा पार षटकार. कॅप्टन या ठिकाणी आक्रमण केलंय. सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि धावफलक 7 वरती. सामन्यामध्ये लक्ष आहे ते 68चं. थांबला ऑन साईडला वळवला गॅप मध्ये मोठी गॅप वेगाने चेंडू चाललाय अलॉंग दी कार्पेट मिड विकेट सीमा पार 4. धावफलक आपण बघतोय 11 वरती मजल मारत असताना राऊंड विकेटने आले. ऑफ स्टंपचा बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हवेमध्ये खेळले. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. टप्पा पडल्यानंतर त्या ठिकाणी चेंडूला कव्हर करून फेक करतील. धावा मिळतात त्या 2. धावफलक आपण बघतोय 2ने पुढे जात असताना ते म्हणजेच 13 या आकड्यावरती 13 रन्स. कॅप्टन आहेत विशाल. आघाडीला येत असताना पाहायला मिळतात अटॅक त्यांचा पाहायला मिळतोय तो पहिल्या षटकामध्ये. ऑफ स्टंपचा बाहेर होता. फॉलो करण्यात आलं होतं चेंडूला. व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा लगेचच. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगलने पुढे जात असताना 14 या आकड्यावरती डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ आहे आणि ऑन साईडला आपण बघतोय ते सध्या आहे काऊ कॉर्नर 30 या सर्कलच्या बाहेर. फुलर लेन बॅटची कडा होती आणि त्यानंतर खेळपट्टीवरती पाहायला मिळाला चेंडू. फॉलोथ्रो मधून येत आहेत गोलंदाज ठिकाणी हेमंत. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 14 या आकड्यावरती 14 रन्स. चेंडू अजूनही आपण बघितला तर शिल्लक आहे तो एक पापा प्ले मधला 30.60 आस्किंग रन रेट आहे या ठिकाणी बॅटिंग करत असताना. ऑफ स्टंपचा बाहेर होता. इनसाइड आउट. पॉवर प्ले सुरू आहे. टप्पा पडलाय. चेंडू सीमा पार जातोय. चौकार. षटक पहिल्या संपत धावफलकावरती पाहायला मिळतात. 9 लॉस 18. धावा जेव्हा बॅटिंग करत होता संघ गौरीपाडा तेव्हा 19 होत्या. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर फलंदाज रवी मात्रेने अटॅक केला होता. 19 योगदान त्यांनी दिलं होतं. तिसऱ्या क्रमांकावरती आलेले हेमंत मात्रे त्यांनी 15 चेंडूंचा सामना केला. त्यांच्या बॅटमधून 39 आल्या होत्या आणि वाकळेंनी देखील 70चा चेस डाऊन केला. पहिल्या डावामध्ये त्यांनी 70चा पाठलाग केला आणि अर्धशतक झलकावलं ते सोमनाथ गायकरने. वाकळेंचे कॅप्टन आपण देखील आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. जगदंब वाघांचे कॅप्टन सोमनाथ गायकर. कारण यानंतर द्वितीय फेरीमधील पहिली मॅच लगेचच या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. येत आहेत सिनियर या ठिकाणी पॉपअप प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती समोर कडून राम मात्रे.
यांचं अगेन्स्ट आहे स्ट्रायकिंग एंडला. तुषार पाटीलसाठी ऑन साईडला फक्त मनगटाच्या साह्यानं चेंडूला वळवला. थोडंसं फंबल झालाय. तुषारने लगेचच कॉल केला. फेकी होती स्ट्रायकिंग एंडला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. चेंडू देखील त्या ठिकाणी कलेक्ट केला नव्हता तो रवी यांनी. पाठीमागे बॅकअप होतं. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित प्रश्न विचारण्यात आले असते अंपायर्सकडे, कारण तुषार देखील वेगाने धावले होते. क्रुशल असता डिसिजन. डायरेक्ट हिट झालं असतं तर. 9 मिनिटं 2 धावफलक तुम्हाला पाहायला 20 या आकड्यावरती. सॉफ्ट हँडने फक्त वळवण्यात आलं, कारण एका बाजूने अटॅक सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने आपण बघू शकाल संयम पाहायला मिळतो. टेम्परामेंट तुषार पाटील. ऑनसाईडला स्लॉक स्वेपचा प्रयत्न होता. पायावरती आदळला होता चेंडू. थोडे नाराज आहे त्या ठिकाणी गोलंदाज. स्ट्रॉंग अपील करण्यात आले होते. लेग बायचा इशारा. धाव मिळते. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि या सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय आता 21 अनेक सारे फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतात. त्या फ्लेक्समध्ये तुम्हाला एक फ्लेक्स पाहायला मिळेल तो अनाथांची माई ज्यांना म्हणून आपण ओळखायचो त्या नावाने सिंधुताई सपकाळ. हवेमध्ये मिस टायमिंग. शॉर्ट कव्हरला डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले ते म्हणजेच विलास यांनी या जेल टिपला. विकेट पहिली विशाल बाद होतो. 21 वरती पहिला धक्का गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवलीला. या आकड्यावरती पहिली विकेट पाहायला मिळाली. बास झाले ते विशाल. विशालने चांगली बॅटिंग केली होती. यस, थँक्यू डीजे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळते 21 या आकड्यावरती. बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न. स्लाइस ऑन दी बॅट. विकेटचं पतन. दुसरा धक्का. दोन्ही आघाडीचे फलंदाज माघारी परत आहेत. राम मात्रेने या डावाला कलाटणी दिली. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट. बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेतली आणि दोन्ही फलंदाज तंबूच्या आशयाला. राम मात्रे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. बघा व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो पडदा आहे त्याच्यामधून जे प्रेक्षक डोकावत आहेत त्यांना खास करून सूचना असेल, आपण तिथून या सामन्याचा आनंद घेऊ नका. त्या प्रेक्षकांना खास करून मी सूचना करतोय जे पडद्याच्या मधून डोकावत आहेत. फुलर लेंथ होता. बॅटची कडा घेतली. स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. तो प्रयत्न हुकलाय. साहिल भरपूर वेगाने धावले होते स्ट्रायकिंग एंडला. सिंगल एक रिस्की सिंगल पाहायला मिळाले आणि या सिंगलने धावफलक पुढे जात असताना 22 या आकड्यावरती. राम मात्रेने काय कमबॅक केलाय. अनुभव आहे त्यांच्याकडे. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि विशालने कुठेतरी आक्रमण केलं होतं. त्याच्या बॅटमधून धावा आपण बघितल्या तर त्या 12 आल्या होत्या आणि त्याला मात्र बाद करण्यामध्ये आलं. बाद करण्यामध्ये यश त्यांनी संपादन केलं. तिसऱ्या चेंडूवरती 4थ्या चेंडूवरती तुषार बाद झालेला आहे. साहिल आणि जयदीपला आज प्रमोशन मिळते. 4थ्या क्रमांकावरती येत आहेत ते मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस होता. ऑन ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलून फेक करतील. 1 धाव घेण्याचा सौदी. षटक 2 या ठिकाणी होत आहे. संपन्न पावलेमध्ये पहिल्या डावामध्ये धावा होत्या ते आपण बघितल्या तर 17 धावा आणि ते आपण बघितल्या 27 धावा होत्या 2 षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत त्या धावा आपण बघितल्या तर फक्त 5 धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल. 23 वरती गडी बाद झालेले. 2 लक्ष आहे ते या डावामध्ये. 68 धावसंख्येचं सो आता गरज असेल या सामन्यामध्ये 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल. लक्ष आहे ते 68चं या सामन्यामध्ये. धावा झालेल्या आपण बघतोय त्या म्हणजेच 23.
सो अजूनही 45 ची गरज आहे ती 18 चेंडूंमध्ये. 45 रिक्वायर्ड, 15चा टास्किंग रन रेट जे होतं अगोदर 13.20 ते जाऊन पोहोचले 15.00 वरती. साहिलकडून अपेक्षा आता वाढल्या असतील कारण दोन्ही आघाडीचे फलंदाज त्यांनी सुरुवात चांगली केली, ते माघारी परतलेले आहेत. साहिल आले 3ऱ्या क्रमांकावरती, 4थ्या क्रमांकावरती जयदीप आपण बघतोय. षटक 3रं असेल या षटकामध्ये रवी मात्रे कॉमेंट्री बॉक्स कडून. पहिला चेंडू घेऊन ऑफ ट्रॅकर ऑन साइडला विरकावलाय, ऑन द टो स्क्वेअर लेगला चेंडू क्लिअर करतोय. इट्स अ क्लिअर माहिती, बिग हिट षटकार. या फटक्यामध्ये आखूड टप्पाचा जसा चेंडूला भिरकावण्यात आला त्याला स्क्वेअर लेगचा बाहेर. लागोपाठचे 3 चौकार, लागोपाठचे 3 षटकार. जुनी डोंबिवलीच्या फलंदाजांसाठी पारितोषिक आदरणीय श्री शिवाजी जोशी साहेब जे एक्स क्रिकेटर आहेत 40+ जुनी डोंबिवलीचे, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल सर्व फलंदाजांसाठी जुनी डोंबिवलीचा. आलाय तो षटकार, धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 29 वरती, माफ करा. षटकार पहिल्या चेंडूवरती आला. हाफ ट्रॅकर आणखी एक होता, हॅमट केला, फॉर्म पूल करतात, मिस टायमिंग, धावतो हे मन त्याचा वाक्या बाहेर. टप्पा पडला आणि त्यानंतर या चेंडूला आता उचलून फेक करतील, धावा मिळतात. तोपर्यंत आपण बघतोय त्या 2 धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ने पुढे जात असताना 31 या आकड्यावरती 31. साहिल आक्रमण करतायत. रवी दुसऱ्या बाजूने कमबॅक कसं करतील. कमी गतीने ऑन साइडला लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि त्यांच्या अवाक्या बाहेर. प्रयत्न असफल आणि सीमा पार चेंडू. 6 षटकार. ग्रामस्थ मंडळ आयोजित एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप 2022 सीझन 6 मध्ये व्हाईट बॉल आखूड टप्पाचा चेंडू होता, जास्त टेक ऑफ होणार आणि त्याच कारणाचा अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल एका एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 38 वरती, लक्ष आहे ते 68चं. ऑफ स्टंपचा बाहेर होता, लॉफ्टेड ड्राईव्ह आहे, लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा चेंडू निसटला, कॉल होता साहिलचा, परंतु जयदीपने त्या ठिकाणी चांगला कॉल दिला कारण लगेचच उचलून फेक केली होती. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आपण बघितले जगदीश यांना. 1 धाव मिळते, एका धावेने धावफलक 39 वरती. सामन्यामध्ये अजूनही बनवायचे आहेत ते 29 धावा, 29 रिक्वायर्ड. 39 झालेले आहेत, 29 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक असतील ते अजूनही 2 या षटकामधले, म्हणजे एकंदरीत चेंडू शिल्लक आहे ते आपण बघितले तर 14 चेंडू आणि 14 मध्ये बनवायचे आहेत ते 29 धावा. 29 रिक्वायर्ड रिमेनिंग 14. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, लेफ्ट हँडर आहेत. स्ट्रायकिंग एंडला जयदीप. ऑन साइड लाईन मध्ये उडवला, मिस टायमिंग आहे, चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोहोचले ठिकाणी, वेल जस्ट कॅच, बाद होईल जयदीप. धक्का 3रा 39 वरती. गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवलीला. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते म्हणजे साई संगीत. आपण साई बाबांचं ऐकलं. मैदानाच्या आतमध्ये साई येत आहेत ते 5व्या क्रमांकावरती. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 39 या आकड्यावरती. सामन्यामध्ये अजूनही बनवायचे 29. 13 चेंडूंमध्ये साहिल ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना करत असताना धावा आलेल्या आहेत त्या 16. हाफ ट्रॅकर होता, लिडिंग एज, संधी असेल, कॉट अँड बोल्डची फॉलो थ्रो मध्ये रवी थांबले, डाऊन दी बॉल आणि अखेर संघर्ष संपला.
तो साहिल पाटीलचा तो होईल बाद धक्का चौथा 39 वरती गावदेवी गिरिजा माता डोंबिवलीला. षटक 3 संपन्न झालेले आहे. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 39. पहिला डाव जर आपण बघितला तर 3 षटकांमध्ये किती होत्या 34 होत्या आणि इथे आपण बघतो 39 29 ची गरज आहे. 29 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 1229 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात साई 9 सेकंडला नवीन फलंदाज झालेले आहेत ते 6व्या क्रमांकावरती यज्ञेश बॉलिंग मार्क वरती येतात राम मात्रे. हाफ ट्रॅकर वेगवान अपील होते यशरीचा स्लाइस ऑन द बॅट बॅटची कडा घेतली आहे आणि रवी माते यांनी झेल टिपलाय. राम यांना मिळणार तिसरं यश. जिंकली चेंडूने लेग बाय 4. चौकार आला आणि चेंडू शिल्लक 10 मध्ये बनवायचा आहे. धावा 25 लेग बायचा चौकार आला. राम मात्रे काय गोलंदाजी करतात. दुसरं षटक ज्यामध्ये फक्त 5 धावा 2 आघाडीचे फलंदाज बाद केले होते त्यांनी आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती देखील बाद केलं ते फलंदाज साई यांना. 10 मध्ये 25 समीकरण सफल झाले त्यावेळेला हुक करतायत आणि हा चेंडू जाईल फाईन लेगला सीमा पार 4. गेला होता आणि यावेळेला बरोबर फाईन लेगला स्ट्रोक कंप्लीट करण्यात येतो. बॅटला स्पर्श होऊन चेंडू 4 धावसंख्या करता लागोपाठचे 2 चौकार धावफलक 47 वरती 21 धावसंख्येची अजूनही गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये 21. या सामन्यामधलं हे गणित तयार होईल. तो बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल राम मात्रे. समोर जयदेव जोशी
9 मध्ये 21. स्टेप आउट झाले आणि यावेळेला मिस टायमिंग झालं होतं. वेगवान चेंडू होता. पेसने यावेळेला बॅटचा फ्लो येईल त्या अगोदर हा चेंडू आपण बघितला वेगाने येत असताना जयदेवच्या दिशेने. एक रन मिळते. मिड ऑफ मध्ये हा चेंडू सिंगल धावफलक पुढे. 48 20 धावसंख्येची गरज आणि चेंडू शिल्लक आहे 8. कंपल्सरी चेस कारण आता पहिल्या डावामध्ये फक्त 4 गडी बाद होते आणि आतापर्यंत 0 डोंबिवलीचे 5. सो 20 धावा बनवावा लागतील. चेंडू शिल्लक असताना 8. 8 मध्ये 20. स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज यज्ञेश. राम मात्रे समोर चेंडकडून ओव्हर द विकेट. ऑफ समचा बाहेर होता. ड्राईव्ह करतात. गॅप त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅट बाउन्स. चेंडू उसळला आणि त्या क्षेत्ररक्षकाला भेदून एक्स्ट्रा कव्हरला पार करतोय सीमारेषा. आता आपण जर बघितलं तर चेंडू शिल्लक असेल 7 आणि 7 मध्ये बनवायचे धावा 16. 16 रिक्वायर्ड रिमेनिंग 7. 7 चेंडू 16 ऑनसाइडला 4 ठेवण्यात येत आहे. फाईन लेग सोबत स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. फुल टॉस होता. स्लाइस करता डीप मध्ये हा चेंडू चालला. तो म्हणजे डिपिश कामा पॉइंटला फर्स्ट रन कम्प्लीट. सेकंडचा कॉल आहे. जयदेवने थांबवलाय. चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळालं. फेकी ॲक्युरेट आली होती डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आकाश आणि आकाशने एक चांगला थ्रो केला तो स्ट्रायकिंग एंडला. 1 रनने धावफलक 53 वरती. 4 षटकांचा खेळ संपन्न. गडी बाद 5. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये आता बनवायचे आहेत धावा 15. 15 रिक्वायर्ड रिमेनिंग 6. जगदंबा वाकळ्यांचे कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. जगदंबा वाकळ्यांचे कॅप्टन. टीम मीटिंग पाहायला मिळते. रामने या षटकामध्ये 14 धावा खर्च केला. ज्या राम यांनी दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 खर्च केल्या होत्या. 2 विकेट मिळवले होते. या षटकामध्ये 1 विकेट मिळवली. सोबत धावा खर्च केल्या त्या 14 आणि आता हे समीकरण आपण बघतोय. गरज आहे ती 15ची आणि चेंडू शिल्लक आहे ते 6. 6 चेंडू 15. स्वतःच होम ग्राउंड आपण बघतोय आणि या होम ग्राउंड वरती जुळवले संघ खेळतोय. जेव्हा पहिला डाव 4 षटकांचा खेळ झाला होता 48 होता आणि कंपेअर जर केले या डावाला तर 5 धावा पुढे आहेत जुनी डोंबिवली. 53 धावा आहेत आणि ते आपण जर बघितलं तर 6 मध्ये 15ची गरज आहे. पहिल्या डावामध्ये शेवटच्या षटकामध्ये 19 उभारल्या होत्या बॅटिंग करत असताना गौरी पाडाने. हेमंत त्यांनी अफलातून खेळी साकारली होती. नॉट आउट राहिले ते 39 धावसंख्येचे आणि त्या खेळीला उत्तर देत असताना ते सांघिक खेळ पाहायला मिळतोय. अगोदर सुरुवात विशालने चांगली केली होती आणि मध्ये साहिलने मोर्चा सांभाळला आणि त्यानंतर आता यज्ञेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय. जयदेवच्या बॅटमधून एक चौकार आलाय. लोअर ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आहे. सामन्यामधलं समीकरण 6 मध्ये 15. स्ट्रायकिंग एंडला असेल तो फलंदाज यज्ञेश. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज पाहायला मिळतोय तो मयूर मात्रे. पहिला चेंडू असेल टेकन लाऊड साऊंड. बॅटची बाहेरची काढा. फलंदाज 6वा बाद होतोय तो 52-53 वरती आणि या सामन्यामधलं समीकरण 15ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असताना 5. विनंती करेन आमच्या मान्यवर आदरणीय श्री कृष्णा बाळाराम पाटील साहेबांना या पण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आहे शेवटच्या षटकामध्ये अमोलने पहिल्या डावामध्ये शेवटच्या षटक हाताळलं. 19 खर्च केले आता आणि तोच अमोल येतोय आता फलंदाजीसाठी 8व्या क्रमांकावरती. समीकरण त्याच्या समोर 5 मध्ये 15. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. तयार होत आहेत बॉलिंग मार्कवरती गोलंदाज मयूर मात्रे. ऑफ समचा बाहेर होता. ऑन साइडला खेचलाय मिस टायमिंग. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. नागेशने अजय टिपलाय. विकेट पाहायला मिळते. 7वा धक्का गावदेवी गिरजा माता डोंबिवलीला आणि सामन्यामध्ये गोलंदाज मयूर मात्रे कमबॅक करतोय. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट. सामन्यामधलं समीकरण 15ची गरज. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक.
आपण बघितलं तर या डावामध्ये जिथे धावसंख्या थांबली तिथे विकेट जात असताना पाहायला मिळेल. 21 वरती 2 गेले पहिले, 39 वरती 3 गेले, तर 53 वरती जात आहेत त्या 2. इज ऑन हॅट्रिक गोलंदाज मयूर म्हात्रे. ऑप्शनचा बाहेर, जास्त बाहेर, अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. 1 रन मिळते, धावफलक एका धावेने पुढे जात असताना 54 वरती. आणि सामन्यामधलं आता हे समीकरण जर आपण बघितलं, चेंडू शिल्लक 4 आणि 4 मध्ये गरज आहे 14 धावसंख्येची. 14 रिक्वायर्ड. ओ मिसॅमिंग हवेमध्ये पडला चेंडू. सिली शॉर्ट कव्हर मध्ये फेक होत्या स्ट्राईकला. जयदेवला स्ट्राईक हवी आहे. जयदेव धावतोय. 9 सेकंड रेस लागली आहे. रवी मध्ये हिट करण्यात आले आणि फलंदाज होईल यश ठाकूर. बाद. त्यांचं नुकतंच आगमन होत आहे. ते महाराष्ट्राचे लाडके आणि सुप्रसिद्ध गायक नागावचे संजयजी पाटील. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. इन ऍक्शन मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील आपण या आमच्या मंचावरती. आणि त्याचबरोबर आपण बघतोय त्यांचं नुकतंच आगमन होते ते यशस्वी उद्योजक श्री कृष्णदादा पाटील यांचं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि 10व्या क्रमांकाचा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. एका मागोमाग एक गडी बाद होत आहेत. आणि त्याच कारणास्तव ही धावसंख्या कुठेतरी आता आपण बघितली तर थांबली आहे ती 55 वरती. 3 चेंडू आणि 3 मध्ये 13. 3-13. लेफ्ट केल्या चेंडूला. ऑप्शनचा बाहेर, अंपायरचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. 12 ची गरज आहे या सामन्यामध्ये आता. 3 चेंडू 12 हे समीकरण या सामन्यामध्ये जयदेव आहे. आणि हे एकमेव आशेचं किरण असेल गावदेवी गिरिजा माता जुनू डोंबिवलीसाठी. तो चांगला स्लॉगर आहे. दुसऱ्या बाजूने मयूरने चांगली गोलंदाजी केली. हेलिकॉप्टर लॉंग ऑफ मध्ये चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फेकी करता साकिंग एंडला. ओ गुड थ्रो आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल आता. जयदेव जोशी होत आहेत बाद. धक्का लागतोय तो 9वा. आणि सामन्यामधलं समीकरण 2 चेंडू आता शिल्लक असेल आणि 2 मध्ये बनवायचा धावा 11. जयदेवची विकेट महत्वाची होती. लॉंग ऑफ वरून काय फेकी गेले. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले जगदीश. फलंदाज बाराची अजूनही गरज असलेल्या सामन्यामध्ये चेंडू शिल्लक 2. मैदानाच्या आतमध्ये 11व्या क्रमांकाचा फलंदाज येतोय तो जर्सी नंबर 24 नेहुल. 2 चेंडू 12. आदरणीय श्री संताजी ठाकूर साहेब यांच्याकडून 2 षटकार जर आले तर नेहुलला देण्यात येतील 12. मेहुल पारितोषिक 2000 आहे. 2 षटकार त्यासाठी मारावे लागतील आणि तेव्हाच विजय संपादन करू शकतोय तो गावदेवी गिरिजा माता जुनू डोंबिवली संघ. मयूर म्हात्रे दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी मयूरने केली. 2-12. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. मिस झालेत. वेगवान चेंडू होता. ऑफस्टंपचा बाहेर पडला आणि सरळ जाऊन विसावला तो एससी रक्षकाच्या हातामध्ये. आणि आता कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय तो संघ द्वारकानाथ स्मृती 11 गौरीपाडा. स्वर्गीय द्वारकानाथ मामा जे लेफ्ट आर्म गोलंदाज होते, फिरकीपटू होते आणि नेहमीच या संघाच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळायचे. तर विनंती असेल आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांना त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने शुभ सन्मान केला जाईल. लक्ष्मीकांत भोईर देवीचा पाडा गावाचे पोलीस पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच इथे मात्र व्यासपीठावर सन्मान करणार आहोत. तर विनंती आहे आदरणीय लक्ष्मीकांत भोईर साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते